नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या भागात मी आदेश बांदेकर, वरळी पोलीस कॅम्प वरळी इथे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आत्ता आपण जाऊन भेटणार आहोत रंजना महेंद्र नाईक या बहिणींना. वरळी पोलीस कॅम्पमध्ये आलेले आहोत. तर बघूया काय म्हणतंय नाईक कुटुंब. चला. नमस्कार. क्या उखाणा? कोकिळा गाते सुरात, मोर नाचतो तालात, महेंद्रचे नाव घेताना हसते निघाला. काय सांगता? त्या ओळख करू. हे माझे मिस्टर, नमस्कार. हा माझा मुलगा, बरं. ही माझी मुलगी, हो. आणि ह्या माझ्या नवऱ्याच्या सगळ्या मानलेल्या बहिणी आहेत. नमस्कार. हे आमचे खास शेजारी आहेत. नमस्कार. आणि हा बाकी सगळा माझा यंग वुमन ग्रुप. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? कोल्हापूर. कोल्हापूरला कुठे? कोल्हापूर गडिंग्लज. कोल्हापूर आणि गडिंग्लज दोन वेगळी शहर आहेत ना? कोल्हापूर म्हणजे जिल्हा, ऍक्च्युली कोल्हापूर. अच्छा, तुम्ही आणि जिल्ह्याचं माझं- सांगता का? हा, आणि माझं गाव गडिंग्लज. तुमचं कुठलं बालपण? मुंबई, विलेपार्ले. इथेच. अच्छा, विलेपार्ल्यात. हो, विलेपार्ल्याला कुठे? विलेपार्ले वेस्ट. घरी कोण कोण होतं? आई, वडील, बहीण, भाऊ. कसं गेलं बालपण? बालपण फार छान गेलं. काय करायचे आई बाबा? वडील बँकेत कामाला होते आणि आई घरी. आणि तुमच्याकडे? माझं नाही, म्हणजे गावीच माझं बालपण सगळं. घरी कोण कोण होतं? घरी माझी आई, माझे वडील आणि आम्ही 4 बहिणी. काय करायचे आई बाबा? शेतकरीच. शेतकरी. हो. तुम्ही शेतात काम केलंय नाही का? नाही म्हणजे तसा कधी योगच नाही आला ना शेतात आई काम बाबांना करायचं. मदत करायचं ना मुलांनी. पण म्हणजे कसं शाळा कॉलेज ह्याच्यातनं नाही जमलं कधी करायला. आणि त्या लोकांनी पण कधी म्हणजे असं फोर्स नाही केला. काय म्हणालात तुम्ही? पटलं मला ते. काय पडलं? शेतात काम करायचं की नाही. हो ना. कशी झाली ओळख दोघांची? ऍक्च्युली माझ्या चुलत आत्यांचा मुलगा. मग काय झालं? म्हणजे रिलेटिव्ह मध्ये आहेत, हा, मग त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय? ओळख होती आधीच थोडीफार. तर म्हणजे हे ऍक्च्युली मामाच्या गावी वगैरे यायचे ना, मी त्यांच्या मामांची मुलगी. तुम्ही कशाला जायचे? मामाकडे जायचे? मेची सुट्टी. मेच्या सुट्टीत? सुट्टीच्या दिवशी म्हणजे जी आपल्या सुट्टी वगैरे काय असेल तेव्हा आपण मामाच्या घरी जायचं. आणि काय, मामाच्या मुलीला बघूया. मग हे दर सुट्टीत यायचे? हा, म्हणजे यायचे असे आधेमध्ये सुट्टीला वगैरे. मग कोणाच्या मनात आधी आलं? अगोदर त्यांच्या आलं. काय हो? काय झालं? काय झालं? मनात असं नाही, तसं लग्न कार्याच्या वेळीच आम्ही गेलो होतो. आणि असं काही जाणं येणं असं फारसं नव्हतं. म्हणजे सख्खे मामा आहेत, आजी वगैरे, त्यांच्याकडे मी जायचं नेहमी. मग जेव्हा लग्न कार्याचं निघालं तर ठरवण्यासाठी म्हणून आम्ही तिकडे गेलो. मग मामा, माझे काका, मावशी यांनी एक स्थळ सुचवलं. ते हे होतं जे आमच्या नातेसंबंधामध्ये होतं. का त्यापूर्वी नव्हतं बघितलं? त्यापूर्वी पाहिलं होतं. हा, मग क्वचित असं, पण असं हे नव्हतं की बाबा करायचं. म्हणजे फिक्स नव्हतं की करायचंच असं. मग लगेच फिक्स झालं? हा, 1 दिवसामध्येच आमचं लग्न ठरलं. एका दिवसात? हो. म्हणजे मनात होतं तुमच्या? थोडं होतं. एकमेकांकडे नंबर होते की नाही? फोन नंबर? नाही, ऍक्च्युली आधी नव्हते. म्हणजे कसं, असं कसं कोण विश्वास ठेवेल? नाही, खरंच नव्हते. मग? म्हणजे आम्ही एकमेकांना बघितलं होतं, हा. पण असं वाटलं नव्हतं की म्हणजे लग्न होईल असं. मग काय हो, तुमचा संपर्क तर होता ना? संपर्क म्हणजे घरच्यांशी होता. हा. घरच्यांशी येणं जाणं, किंवा सुट्टीच्या वेळी आपण जायचो यांच्या घरी गेलो, किंवा मामांच्या येणं. कारण जवळपासच घरं होती सगळी. पण मग लगेच लग्नाचा विषय झाला? लगेच म्हणजे मी नोकरीला लागल्यानंतर लग्नाचा विषय झाला. तुम्ही आता कुठे असता? मी पोलिसात आहे. कुठे? पोलीस महासंचालक कार्यालयाला. तिकडे? हो. मग आपण काय करता? मी हाऊसवाईफ. मग आता जाता की नाही सुट्टीला गावाला? जाते ना मे मध्ये. हो. हो. दर मे मध्ये? हा, दर मे मध्ये जाते. कसा आहे स्वभाव वहिनींचा? आहे, छान आहे तसा स्वभाव. छान आहे तसा. आणि असा?
तशी गोड आहे, स्वभावाने गोड आहे हा. आणि दिसायला तुम्ही पाहताय काय सुंदर, मला आवडते. हो, किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता 13 कंप्लीट होतील 14 फेब्रुवारीला. 13. त्यांचा स्वभाव कसा आहे? शांत आहेत, माझं ऐकतात सगळं. म्हणून छान आहे. म्हणजे शांत आहेत, असे पटकन कोणाला बोलत नाहीत, पण समजूतदार तुम्हाला आहेत. सगळ्या गोष्टींना त्यांचं प्रोत्साहन असतं. असतं बऱ्याच सगळ्याच. एखादी गोष्ट तुम्ही करायची ठरवली, समजा हा, कुठे जायचंय किंवा कुठे शॉपिंगला जायचंय, तर कधी त्यांचा सपोर्ट असतो की विरोध असतो? नाही, सपोर्ट असतो आणि मी जाते. हो ना. हो, म्हणजे त्यांना सांगते आणि मी जाते. जरी शॉपिंगला किंवा शॉपिंगला वगैरे. फिरायला जायचं असेल तरी, म्हणजे मी फक्त विचारते त्यांना, ते कधी नाही बोलत मला. हो का? पण कधी ते रागवत नसतील ना रागवतात ना. तुमच्यावर? हो, नाही हो, वाटत नाही. रागवतात, आणि कधीतरी होतं. या वहिनी राग म्हणजे रागाबद्दल म्हणाल तर राग आहे, पण तेवढा बोलता. सकाळी जाताना राग दिसतो, आल्यानंतर शांत. वहिनी, ते ऑफिसवरला जाताना का चिडता तुम्ही? नाही, म्हणजे ऍक्च्युली काहीतरी झालं समजा थोडस, तर मग जाताना चिडते, पण ते जेव्हा घरी येतात ना तेव्हा एकदम मस्त, म्हणजे स्माइल देते आल्यानंतर, मग सगळं शांत होतं. कोण स्माइल देतं? मी देते. मग ते शांत होतं. हो, आणि दिवसभर व्हॉट्सअपवरती मेसेज चालू असतं जरा, म्हणजे जे काही झालेलं असतं ते मंदरणी थोडंसं. हो का? पण तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तुम्हाला फिरायला वगैरे घेऊन जातो? हो, नेतात. कुठे कुठे? वरळी चौपाटी सोडून, म्हणजे वरळी समुद्र सोडून वरळी चौपाटी सोडून बऱ्याच ठिकाणी फिरलोय आम्ही. कुठे कुठे? म्हणजे मुंबईमध्येच. हा. ऍक्च्युली मला जायचं आहे मुंबईच्या बाहेर, कुठे? पण बघू आता कधी घेऊन जातो. गडिंग्लज. काश्मीरला जायचंय. अच्छा, नाही, ते काश्मीर. काश्मीरला जायचं आहे मला. हा. मी त्यांना बोलते की दर सुट्टीमध्ये हो बोलतात, नेक्स्ट टाइम जाऊया, नेक्स्ट टाइम, पण अजून तरी नाही नेले काय हो, त्यांनी. 13 वर्ष गेली काश्मीरला अजून जातो. योग नाहीये. मग कसं मुलं काय? लहान आहेत, मुलं मोठी झाली आहेत, आता कळती झालं की एकत्र कुटुंबासोबतच जायचं, सगळ्यांना घेऊनच. या मे महिन्यात जर त्यांनी वेळ काढला आणि सरप्राईज दिलं तर आवडेल तुम्हाला? भरपूर सरप्राईज आवडतात मला, पण ते देतच नाहीत मला. का हो असं करता? सरप्राईज असतं ना शेवटी. हा, मग देणार की नाही? देणार ना, यंदा नक्की घेऊन देणार. जाणार मे हो, महिन्यात नक्की. काश्मीरला? बोलेल तिकडे घेऊन जाणार. बघा, तुमच्या समोर मान्य करतायत, मी नाही तर तुमच्याकडे कंप्लेंट करेन चालेल याची. चालेल. नाही, पण काढा वेळ थोडासा. मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना वेळ, ड्युटी या सगळ्यातून खरं तर वेळ मिळत नाही, पण काढा थोडासा वेळ. हा, आणि घेऊन जा काश्मीरला. हा, ठरलंय आता. हो, बॅग भरायला घेता येईल? नको ना? नाही, अजून वेळ आहे. पण समजा काश्मीरला जायचं झालं तर एकट्याच जाणार का त्या मैत्रिणी, मानलेल्या बहिणी? नाही, त्यांना नाही नेणार मी, त्यांना माझा नवरा आणि मी आम्हीच जाऊ. त्यांना इकडेच ठेवून जा. हा, मी आल्यानंतर भेटेन ना त्यांना हा, परत. फोटो पाठवा त्या फोटो पाठवा. तिकडचे. हा, नक्की. चला आता पहिल्या खेळाला सुरुवात करूया. एका मिनिटात घरातली चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. राणीचा मुकुट. ABCDEFG. थांबा, देऊ नका. एक मिनिट. गावठी गवार. 30 सेकंद झाली. 35. गंगेचे पवित्र जल. सापडली. 45. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. वहिनी, चांदीचा हा कुंकवाचा करंडा मिळाला. Thank you. अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. थँक्यू. आणि वहिनी, तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. थँक्यू. अभिनंदन. काय तक्रारी? काय माहिती, खूप साऱ्या चिठ्ठ्या आहेत, म्हणजे भरपूर कंप्लेंट असणार आहेत. तुमच्या मैत्रिणीच जास्त. माझ्याच मैत्रिणी असणार. एवढ्या तक्रारी करता काय तुम्ही? मिस्टरांनी एक आरोप केलाय तुमच्यावर. सांगू? चालेल. 13 वर्ष संसार केला. माझं वय वाढतंय पण तिचं वय मात्र कमी होत आहे. साबणाच्या जाहिरातीप्रमाणे. हा, जेवणात हुशार आहे पण आळस आहे. हा, मान्य आहे? थोडं काय थोडं? म्हणजे हा, थोडंसं आळस करते. केलं तर खूप करते, नाहीतर मग शॉर्टकट करते काहीतरी.
घरातली कामं टाकून बाहेर फिरत असते. हा मैत्रिणींचा असणार बहुतेक. कोणाचाही विचारलं नाही, मान्य आहे का आरोप? नाही, पण घरचं काम करून जाते मी. आता ते स्पष्ट लिहिलंय त्यांनी. नाही, पण मी करून जाते ना घरचं पण मग काम. असा आरोप केलाच कसा? काय माहित आता कसा केला असेल. उमर 55 की दिल और दिमाग दोनों बचपन का. काय आरोप आहे हा? हा कोणाचा आहे? माहित नाही. घरापेक्षा मैत्रिणींबरोबरच जास्त असते. 4-4 तास गप्पा मारत खाली उभी असते. हा कदाचित माझ्या मुलाचा असेल आरोप. मला नाही माहिती कोणाचा आरोप आहे. नाही, पण असं नाही, असते मी मैत्रिणींमध्ये. तुम्हाला नाही असं मान्य नाही. आहे? आरोप मान्य असं नाही, होतं कदाचित केव्हा केव्हा. काय बाजू घेत आहेत तुमची? किती बाजू घेतात हो तुमची प्रत्येक वेळेला? बरेच वेळ. का ते? माहित नाही, घेत असतील. छोट्या छोट्या कारणावरून चिडत असतात हो, हे मान्य आहे. आणि सगळा राग मिस्टरांवर काढत असतात. हा, कारण तेच मला सापडतात संध्याकाळी. काय हो? खरं आहे. नारायणाची अवस्था. बरं, आता सांगा, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? राग येतो, खरंच मला येतो पटकन राग, पण ऍक्च्युली माझ्या मनात तसं काही नसतं. थोडंसं, पण 2 मिनिटात लगेच शांत होतं. मग कुठला बदल करणार आजपासून? रागावर कंट्रोल करेन. एक, मैत्रिणींबरोबर 4-4 तास, नाही 4-4 तास असं नाही, पण 8-8 तास. नाही 8-8 तास पण नाही, पण जेवढा वेळ असतो आम्ही एकत्र तेवढ्या वेळानंतर येते मी. हा, येता येता थोडंसं कोण अजून दिसलं मध्येच तर गप्पा मारते. नाही असं नाही. घरातली कामं टाकून बाहेर फिरत असतायत त्या आरोप? नाही, कामं करून जाते. हो हो. तुमचं काय म्हणणं? वैदिनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? बदल, आता तुम्ही रागाचं म्हणालात तर आहे थोडा राग. परत महत्वाचं बोला. कधी कधी होतं, नाही असं नाही. राग म्हणतो आपण, प्रत्येकालाच राग येतो. हिला थोडा जास्त येतो. पटकन बोलून जाणार एखादी गोष्ट. हो, त्याच्यामुळे समोरच्याची मनं हा, मन दुखावतात. ते जरा थोडंसं त्यांनी तिने control केलं. कंट्रोल केलं पाहिजे. बघा किती मुद्द्याचं बोलले. काय हो, खरं आहे? तुम्हालाही पटतंय हे? बरं, आता हा बदल करणार ना नक्की उद्यापासून? नक्की. कुठला बदल करणार? की समोरच्याला लागेल असं कधी पटकन बोलणार नाही. नाही नाही, होईल असं बदल वाटतो तुम्हाला? म्हणजे लगेच नाही होणार, पण होणार. आज एक वहिनीनं प्रॉमिस करायचं असेल तर कुठलं करणार? हळूहळू का होईना त्यात बदल व्हावा. नाही, प्रॉमिस करायचं असेल, एखादं वचन द्यायचं असेल. वचन आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जायचंय त्यांना. कुठे? काश्मीर असं म्हणतायत, पण माझ्या ऐपतीप्रमाणे, माझ्या सुट्टीप्रमाणे, जसं सोयीप्रमाणे मी घेऊन जाणार. पण चला, लगेच. शुभेच्छा आहेत तुम्हाला. आता चित्र काढायचंय. कठीण देऊ? नाही, माझं ड्रॉइंग खराब आहे. शक्यतो सोपं द्या. एकदम सोपं देतो, काळजीच करू नका. अरे देवा. दहा, 9, 8, काय? 7, 6, 5, 4, 3, बोलू नका, 2, 1, वेळ संपली. बोलू नका, बोलू नका. तुम्ही ओळखलंय का हो? इतकं प्रेम आहे तुमचं तर. कावळ्यासारखं आहे ते. कावळ्यासारखं आहे ते. सांगा हो, काय काढलंय? मगर. ऍक्च्युली मलाच आठवत नव्हतं मगर कसं आहे ते. अभिनंदन. केवढं कठीण चित्र पटकन काढलं त्यांनी. हे मला बघितलं? द्यायचं ना, मी काढलं असतं. हे बरं आहे. थांबा, आता या पुढचं देतो. हे बक्षीस तुम्ही मिळवून दिलं. अभिनंदन. थँक्यू. याई. सांगा. 10, 9, बघा 8, बोलायचं नाही. 7, बोलू नका. 6, 5, 4, 3, 2, चित्र काढायचं. वेळ संपली. मेल्यानं परत बोलायचं ना. मेल्यानं परत बोलायचं. वहिनींचं किती प्रेम आहे आपण बघितलं.
मेल्यांना परत तरी सांगायचं. कोण बोलणार आहे? स्वभाव खूप छान आहे तिचा आणि कुठल्याही म्हणजे कार्यक्रम असू देत किंवा काही असू देत पहिला ती हजर असते आणि कोणाचं नाव म्हटलं बिल्डिंगमध्ये तर पहिला रंजनाचं नाव येतं आणि कधी मदतीला म्हटलं तरी कोणाचं नाव म्हटलं तरी रंजनाच येतं. हो. आणि कधी अर्ध्या रात्री जरी म्हटलं ना तरी ती मदतीला उभी असते. राग खूप आहे तिच्या नाक्यावर, पण तेवढीच ती हळवी सुद्धा आहे. आईसारखं आमच्या दोघांना पण आई आणि पप्पासारखं मानते आणि तशीच ती राहते. माझा छोटा मुलगा आहे, त्याला ती भाऊबीज ओळते, राखी बांधते. ती खूप छान आहे आणि थोडासा राग येतो तिला, पण ती रिलॅक्स होते, लगेच समजून जाते. आम्हाला सहकार्य नेहमी करत असतात. आई वडील पण मानतात आम्हाला चांगली. त्यांचे थोडे आई वडील येऊ शकले नाहीत कार्यक्रमाला, त्यामुळे थोडं त्याचं हे आहे नाराजी. तरी पण आम्ही एक आई वडील म्हणून मानलं, पण त्यांना एक सगळं कुठलंही सहकार्य शेजारी म्हणून करत असतो. मुंबईमध्ये द्या पुढे या, तुम्ही पुढे उभे आहे, ध्यान द्या. हे बघा, स्वभावाने खूप छान आहे ती, पण राग भरपूर येते आणि राग आल्यानंतर तिचा राग लवकर जात नाही. काय सांगता हो? हा, भरपूर. अजून कोण आहे मागे? हा, या बघा, हा तुम्ही बोला. दोघांचा स्वभावही खूप छान आहे आणि दरवेळेला मदतीला उभे राहतात. हो का? हा, मम्मी जशी माझा लाड करते, पण जरा मस्ती केल्यावर ओरडते आणि पप्पा काय नाही बोलत, चांगले आहेत. काय नाही बोला, पप्पा चांगले आहेत. हा. हा, हा. बघितलं का? ऐकताय ना? कारण मीच ओरडते ना त्यांना. अजून कोण मागे मागे कोण बोलणार असेल? कधी पण वाटेत भेटले तर स्माइल करते, लक्ष नसेल तर ती स्वतःहून आवाज देते. हो का? हो. बघा, आता सगळेजण तुमच्याबद्दल चांगलंच सांगतायत. मग अशी तक्रारी केल्या, त्यामध्ये तुमचा स्वभाव स्पष्ट झाला. आई बाबा तुमचे कुठे आहेत? म्हणजे वडील माझे नाहीयेत, नाहीये. आई आहे. आई गावाला आहे. हो, आणि तुमचे आई बाबा माझे आई वडील सुद्धा गावीच आहे. गावीच म्हणजे आता सध्या गावी आहेत. आज सगळ्यांना मिस करताय? भरपूर. कोणाकोणाला मिस करताय? ऍक्च्युली मी माझ्या भावाला खूप मिस करते. त्याची तब्येत ठीक नाहीये, तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. माझी फक्त एकच इच्छा आहे की लवकरात लवकर तो बरा होऊन घरी यावा. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर मी ज्यांना ज्यांना रागाने पटकन बोलून ज्यांची मनं दुखवलेत ना, त्या सगळ्यांची, माझ्या मैत्रिणी, माझे सासू सासरे, माझ्या बहिणी, माझी आई, त्या सगळ्यांची क्षमा मागेन. तुम्ही? क्षमा मागण्यापेक्षा त्यांचा मी मान ठेवून आहे ना, महत्त्वाचं म्हणजे माझी जोडीदार दिली मला, माझ्या काका, मावशी, मामा, आई वडील, त्यांनी प्रयत्न करूनच हे आम्हाला लग्न जुळवलं. त्यांना धन्यवाद. त्यांना धन्यवाद. आणि आज आई वडील माझे येऊ शकले नाही, तिथे गावीच असतात, वयस्कर आहेत आणि अचानकपणे हा कार्यक्रम ठरल्यामुळे त्यांना येता आलं नाही. त्यांची क्षमा मागितलेली आहे, धन्यवाद दिलेले आहेत. या कुटुंबाने आज निर्णय घेतलेला आहे की लवकरात लवकर काश्मीरला जाणार, कारण ती वहिनींची इच्छा आहे. तर त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही मनापासून प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. नमस्कार. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. थँक्यू. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.